अंबड पोलीस ठाणे हद्दीतील उंटुवाडी गाव येथे बेकायदा सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर विशेष शाखा गुन्हे पथकाच्या पोलिसांनी छापा मारला आहे। या कारवाईत जुगार चालवणाऱ्यासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून रोख रक्कम जप्त केली आहे। नाशिकच्या अंबड परिसरातील उंटुवाडी गावात जुगार सुरू असल्याची माहिती विशेष पथकातील पोलीस अंमलदार भरत राऊत यांना मिळाली होती। वरिष्ठांच्या आदेशाने या माहितीच्या आधारे विशेष पोलिसांच्या पथकाने बुधवारी दिनांक 3/4/2024 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले होते। त्यानुसार पोलिसांनी छापा मारून जुगार चालविणारे कचरू महादू कचाळ वय वर्ष 36 राहणार शिंगवे बहुला देवळाली कॅम्प, रवी हनुमंत गुंजाळ वय वर्ष 38 राहणार पेट्रोल पंचवटी नाशिक, बाजीराव प्रकाश नगरे वय वर्ष 32 राहणार खेतवानी लॉन्स त्रिमूर्ती पळून गेलेला आरोपी आहे। राकेश जाधव राहणार आरटीओ ऑफिस पेट्रोल पंचवटी नाशिक असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत। या छाप्यामध्ये कल्याण नावाचा जुगार खेळताना जुगाराची साहित्य व साधने, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 9,560 रुपयांचा मुद्देमालासह 3 आरोपींना मसरूळ पोलीस ठाणे येथील पुढील कारवाईसाठी देण्यात आला आहे। सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, दिलीप भोई, रंजन बेंडाळे, योगेश चव्हाण, बाळासाहेब नांद्रे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे, भरत राऊत अशांनी ही कामगिरी केली आहे। लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।